आता बोल बच्चन नाही वचन देणारे मुंबईकरांसमोर आला असून मुंबईत श्रेय चोरणारी टोळी आल्याचा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंवर केला। आता मुंबईकर जागा झाला असून दानापाणीवाल्यांना जागा दाखवायचा असल्याचा निशाणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईतील महायुतीच्या मेळाव्यात ठाकरेंवर केला। खरं म्हणजे ही जी निवडणूक आहे ही निवडणूक मुंबईचं चित्र आणि मुंबईकरांचं जीवन बदलायची निवडणूक आहे। अनेक वर्ष आपण बोल बचन ऐकले, निवडणुका आल्या की बोल बचन, निवडणुका आल्या की बोल बचन, पण आता बोल बचन नाही वचन देणारे लोक तुमच्या समोर आलेले आहेत। हे आमचं वचन आहे। अरे मुंबई बदलून दाखवली आहे आणि मुंबईकरांचं जीवन देखील बदलवून दाखवू हे वचन देण्याकरता महायुती या ठिकाणी आली आहे। काही लोकांचं कसं असतं, जहां मिलेगा मुझको दाना वही बसेगा मेरा ठिकाना। आता दाना पाणी वाल्यांना त्यांचा ठिकाणा कुठे आहे हे दाखवायचं आहे आणि मुंबईकरांचं हित जे जपतात त्यांचाच विचार आपल्याला करायचा आहे। बघितलं, मला तर आता असं लक्षात आलं आहे की मुंबईमध्ये निवडणुकीमध्ये श्रेय चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे आणि या टोळीमध्ये काही अबोध बालकं देखील आहेत जे श्रेय चोरण्याचा प्रयत्न करतायत। म्हणतात सगळं आम्हीच केलं, या ठिकाणी कोस्टल रोडही आम्हीच केला, मेट्रोही आम्हीच केली। ये पब्लिक है, ये सब जानती है। अरे अर्ध्या रात्री ते मुंबईकरांना उठवून विचारलं कोस्टल रोड कोणी केला, बीडीडी चाळीचा विकास कोणी केला, या ठिकाणी मेट्रोचं काम कोणी केलं। अर्ध्या रात्री मुंबईकर सांगतील हे महायुतीने केलं। आणि अर्ध्या रात्री त्यांना विचारा प्रत्येक कामामध्ये खोडा कोणी घातला, प्रत्येक कामाला स्थगिती कोणी दिली। अर्ध्या रात्री झोपेतून उठवून त्यांना विचारलं तर ते एकच नाव घेतील, माननीय उद्धवजी ठाकरे। ते आपलंच नाव या ठिकाणी घेतील।